सुटतोय. आपण बघत आहात इकडे एक मोठ्या अगोदरचा सामना, एका साईडला दहीसर आणि एका साईडला बघितला आपण तो म्हणजे उर्वी 11 साई एकता बिरवाडी संघ पाहिला आणि पराभूत आता बाकी नवीन फलंदाज जातोय दीपक आहे. अतिशय सुंदर आयोजन आपण बघत आहात. धर्मवीर चषक, इसमें जो भी हमें डोनेट मिलता है, पैसा मिलता है, गोर गरीबों की मदद के लिए करने का काम, और महाराष्ट्र की सबसे बड़ी मैच में से एक ये मैच है जिसको वन ऑफ द ब्रँड टूर्नामेंट क्यों कहा जाता है. ते धर्मवीर आनंदी घेत साहेबांना आपण बघितलं ना, धर्माचा विचार केला, जातीचा विचार केला, गोरगरिबांचं कैवार व्हायचं आणि ईश्वरचरणी प्रार्थना केली की फक्त माझ्या ठाणे जिल्ह्याला घडवायचं. इथे वाकी खराब किपिंग बघायला मिळते. एक धाव होते, धावसंख्या होते, एकने वाढून धावसंख्या होती ती 2. खातं उघडलं गेलं आणि यष्टीरक्षक तुम्हाला बघायला मिळतात ते दोन जण पाण्यातून येतात, म्हणजे बोटीतून आले खलाशी तुम्हाला बघायला मिळतात. तुझ्या सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. हो काय मुशीचा खिमा खायचा आणि खांडा मासा कसा खाणायचा, अशा पहिली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. ध्रुव सातपाटी एक वादळ तुम्ही औरावमध्ये बघत आहात आणि इथे ह्या सातपाटी संघाचं तुम्ही काम पाहत आहात. काय मेमोरीज, अनेक आठवणी तुम्हाला बघायला मिळतात. ओ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातो, वाईड धावा, धावसंख्या होते 3 धाव्या फरकावर लागल्या जातात. काय सुंदर कालच्या दिवशी मॅचेस बघायला मिळत. नवोदित संघ पाहिजे, डहाणू संघ देखील पुनरागमन केलंय. आपण बघितलं नंतर तो देखील अर्जुन 11 म्हणजे एकेकाचा टायटन संघ त्याने देखील पुनरागमन केलं. मायकोफ संघाने 4 चेंडू 4 धावा दिल्या नाहीत. 3 धावा काढल्या असत्या तरी तो संघ विजय ठरला असता. आणि नंतर बघितलं कालच्या संघात धनसार, आई जगदंबा 4 चेंडू 4 चौकार. काय बॅटिंग बघितली कालच्या दिवसात. ओ ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू होता. अवांतर धावा धीरज मोरे. शैलेश माळी नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सातपाटी गावातला हा तुम्हाला वैती समाजाचा खेळाडू पाहायला मिळतोय. एका साईडला दिव्येशला बघतात, एका साईडला भावेश नावाला बघतायत. जणू काही वाटून घेतलाय जागा आपल्या नावासाठी. अतिशय सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण धावपदा चान्स आणि इथे बघूया काय देत आहेत. दरम्यान गडी बाद अशा पद्धतीने सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं आणि बघता बघता दुसरा गडी तंबूत परतलाय. डीजे चला गेटच्या समोर 1 मिनिट धीरज थांबा. हा धीरज थांबा, धीरज 1 मिनिट थांबा. गेटच्या समोर ज्यांच्या गाड्यात त्या काड्या प्रमुख पाहुणे मंडळी आता येतील. कृपया सर बाजूला 1 मिनट थांबा फक्त सामना. गेट के सामने किसी की भी गाड़ी है कृपया करके राइट साइड में रखिए. डीजे के सामने जितनी बाइक उसको हटा दीजिए. पार्किंग में है ना. आने वाले आज अतिथि आएंगे, बहुत सारे अतिथि आज आने वाले हैं. बिल्कुल आप गाड़ी बाजू में लगाइए कृपया. याच गेटच्या समोर ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्या कृपया आपण आमच्या डीजेच्या बाजूला लावायचं आहे. ऑन करा सामना. ओ सर्वात या टुर्नामेंटसाठी आमचे युवा सेनेचे आरिफ सिद्दीकी यांचं आगमन होतं. या आरिफ आइए. निश्चित यायचं आपण. संपूर्ण स्पर्धेला लागणारे टुर्नामेंट चेंडू त्यांनी दिलेत. निश्चितच दिगेश साहेबांचा श्वास आणि दिगेश साहेबांचा आवाज ज्यांनी पाहिलाय आणि जय हिंद जय महाराष्ट्र नारा ज्यांनी बघितलं, आमचे आरिफ सिद्दीकी साहेबांना बघितलं. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व बॉल्स हे त्यांनी पुरवले गेलेत. एक वेगळं नातं हे त्यांनी बघितलं. दिघे प्रतिष्ठानची निर्मित असताना प्रत्येक मिळणारा पैसा न पैसा गोरगरीब मदत करतोय आणि महाराष्ट्रातली एकमेव मानांकित स्पर्धा आपण बघत आहात. ओहो या 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 आमचे परीक्षित पाटील कोविडमध्ये खूप चांगली मदत केली आहे. म्हणूनच तो मुरब्या गावाव्यतिरिक्त लोकांना इंजेक्शन देखील चांगले दिलेत आणि खूप चांगला उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून परीक्षेचे अनेक मॅच आम्हाला आठवणीत येत आहेत. ओ लेक्स्टोच्या बाहेर चेंडू जात आहे. आदरणीय प्रशांत भाऊ साहेब येऊ शकत नाही, त्यांचे सुखपुत्र मानव संख्या या. निश्चितच आमचे आदरणीय प्रशांत भाऊ हे काही तळवर येत आपण यायचं आहे. या या साहेब या, आपण देखील यायचं आहे. मानवजी या, स्थानापन्न व्हा. मिहीर वडे साहेब बसा, आपण देखील वेलकम.
बसा बसा निश्चितच मानवजी वेलकम. प्रशांत भाऊ कामात नाही आहेत पण आता निश्चितच बाबांचा भार तुम्ही सर्व सांभाळतात. निश्चित आपण बघत आहात एक मोठं व्यक्तिमत्व व्हायचं बघत बोईसरमध्ये प्रशांतची संख्या नेहमीच या स्पर्धेला देखील मोठं सहकार्य करतायत आणि मानाची स्पर्धा आपण बघत आहात. मिळणारा प्रत्येक पैसा डोनेट केला जातो गोरगरिबांना. शाळेची एका मुलाची फी वर्षभर 10वीपर्यंत क्लासची फी भरली जाते. आणि जेव्हा आपण बागे आंबेडपासून हे बघतात दुकान त्याला जे कारण ते हँडिकॅप्ट आहेत पूर्णतः इथून ते आहेत त्यांना दिलेली जी आपण बघत आहात व्हीलचेअर ती देखील याच दिघे प्रतिष्ठानच्या मार्फत दिलेल्या आहेत. आज त्यांचा आपण अंडापोचं भुजधंदा बघतोय अशी. आणि गत वर्षी एक यादव कुटुंबीय होतं त्यांची परिस्थिती बिकट होती. त्याला चालण्यासाठी वॉकर घेण्यासाठी पैसे होते. त्यानं वॉकर दिलं 6 महिने प्रॅक्टिस केली आणि आज ते स्वतःच्या पायावर चालत एमआरसी लुटी करतात. एवढं सुंदर कामं या दिघे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळत आहेत. काय म्हणाल संतोष दिघे प्रतिष्ठानबद्दल? चला पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू टॅप केला आहे सगळे बघायला मिळतोय. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आज क्षेत्ररक्षण दहिसर संघाचं खूप उजवं झालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं म्हणे. पुन्हा शेता गोलंदाजी हाताळताना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो आदित्य. हो इथे बाकी डिक्लेअर करून मिळते. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड याचं आपण बघतात. निश्चितच मी विनंती करतो आतेश राऊत यांना की आपण आदरणीय मानस प्रशांत संखे या साहेबांचं मायाची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. या आमचं जोरदार टाळ्या असायला पाहिजे. प्रशांतजीचे सुपुत्र आपण बघत आहात मानस प्रशांत संखे यांचं मनापासून काम करतो. वडिलांच्या पावलावर पाव देताना मला वाटत नाही की बाबा नसतील तर काय राहू शकत नाही. प्रत्येक गोष्टी तुम्हाला बघायला मिळते. कॅमेरामन बघायचं पण एक गुणी बाळ जन्माला आलं आणि त्यांचं नावाचं आहे मानस. आणि मानस म्हणजे आपण एखादं धोरण बांधतो आणि ते पूर्ण करण्याची ज्याला श्रद्धा म्हणतो मानस तो व्यक्ती तुम्हाला बघायला मिळतोय. खरोखर हेच प्रेम या धर्मवीर प्रतिष्ठानकडे. यातून मिळणारा प्रत्येक एंट्री ही देखील धर्मवीरांसाठी काम बघायला मिळते. ओ हो यहाँ पे शेनवान की याद है बोईसर की तरफ जा रहा था भीम नंबर रुक गई गेंद आके सीधी बंजरवाडी लग गई गुगली लेग ब्रेक बघायला मिळते. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. जगलर जिस गेंदबाज को कहते हैं मोठा दर्जा हो. सातपाडी संघाचा ध्रुव सातपाटी बोटीतला गोलंदाज भावरे में फुलाया फूल हो गया राजकवर असं बघायला मिळते. काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघ. खोल समुद्रात जायचं दीपस्तंभाच्या आधारे सातपाडी बघायचं हो काय चालू करायला किनारा गाठायचं. पुन्हा चांगली गोलंदाजी डिक्लेअर झोरून जातं. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी विजेता घेतला त्याहीपेक्षा त्यांनी ही स्पर्धा आपण जी जिंकली पंचाळीमध्ये आणि मुळीचे होते काना मनामध्ये ज्या पद्धती त्यांनी स्टंपला बांसुरी बनवून डान्स केला आहे तो यूट्यूबवर आज देखील व्हायरल होतो आहे. काय सुंदर कार्य त्यांच्याकडनं बघायला मिळते. दर्जेदार स्पर्धा एक मोठी मानांकन महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचलेली स्पर्धा आपण बघ. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू आहा ब्युटिफुल फिल्डिंग अप्रतिम क्षेत्र तिकडे बघायला मिळते. वेळेवर स्पर्धा चालू होणार आहे. आणि मानजी ह्या स्पर्धेचं एक विशेष कौतुक आहे की 7:30ला चेंडू पडतो म्हणजे पडतोच. 2:30 ते 3 वाजेपर्यंत सामने संपत आहेत. बाकीच्या ठिकाणी 5:45 5:30 असं उजवायला लागते. फर्स्ट माणूस बघतो हा काय चल रहा आहे पण इथे बाकी तुम्हाला 2:15 2:20 पर्यंत मॅच संपल्या जातात. एकदम पर्टिक्युलर टायमिंग बघायला मिळते. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. यावेळेस जर पाहिलं तर अगदी गुडघ्याला टिकवलं आणि त्याचं जर पाहिलं तर चुपचाप करून टीमला घेऊन काढलाय. चौकासाठी 4 रन्स येतात. 4 धावसंख्या वाढेल. स्कोरकार्डवर धावसंख्या
डावखुरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय, एका साईडला मोठा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, एका दिव्येश नावाचा फलंदाज बघायला मिळतो. अशी मोठमोठे खेळाडू या संघाकडे आपण पाहत आहात आणि दिलेश भाऊचं खूप मोठं सपोर्ट या संघाला आम्हाला बघायला मिळतो. आमचे परम मित्र आहेत दिलेश भाऊ. यावेळेस जर पाहिलं तर योगेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय अगदी 6 चेंडू टाकण्यासाठी, परंतु आपण पाहतोय आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले, 2 चेंडूमध्ये 5 धाबा या ठिकाणी नक्कीच खर्च केले गेले. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 24 धावा लागलेत. मुकेश 11, दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपाडी, या दोन्ही संघांदरम्यान ही मॅच. यावेळेसचा चेंडू अप्रतिम होता, टॉस केला होता, थोडासा चेंडू फिरवला होता. चेंडू जर पाहिलं तर सरळ जातोय, हर्षदच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. इथे जर पाहिलं तर रन्स मिळणार नाहीये. माऊली स्पोर्टच्या माध्यमातून आज ही नवीन जर्सी आपण सातपाडीकरांच्या अगदी प्रत्येकाच्या शरीरावर पाहायला मिळते. खूप चांगली अगदी रात्रीच्या वेळेस. यावेळेस जर पाहिला तर बॅटची टो लागते, चेंडू जाते बॉक्स विकेटच्या रूपाने गाडी बाद.
अगदी चल. आगमन होईल. अगदी 5 मिनिटासाठी आपण मॅच नक्कीच या ठिकाणी थांबवणार आहोत. धीरजी थांबवा थोडी मॅच. चला आपण बघत आहोत तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय केदार दिघे साहेब यांचं इथे आगमन होत आहे आणि भरभरून नेहमीच आमच्या या स्पर्धेवर प्रेम करणार आपण बघत आहात. महाराष्ट्रातली एकमेव स्पर्धा धर्मवीर चषक आपण बघत आहात. जी संपूर्ण स्पर्धा आपण गोरगरिबांना डोनेट करतोय याच्यातून मिळणारा पैशाचा आपण डोनेट केलाय. आपण बघत आहात आपल्या उजव्या साईडला जो ऑमलेट पावचा स्टॉल आहे त्यांना जी आपण व्हीलचेअर दिलाय ते देखील आमच्या धर्मवीर चषकाच्या माध्यमातून ही व्हीलचेअर देखील उपलब्ध करून दिलाय. आणि खरोखरच ज्या नावामध्ये एक मोठी ताकद तुम्हाला बघायला मिळाली आणि खरोखरच धर्मवीर आनंद दिघे साहेब का म्हटलं गेलं, गोरगरिबांचं कैवार ज्याला म्हटलं गेलं, जन्म दिला आईने, नाव दिलं बाबाने आणि संपूर्ण ठाणे जिल्हा भगवामय करताना बघितलं. आणि खऱ्या अर्थाने आज आपल्याला बघायला मिळतात या धर्मवीर चषकाचं सर्वसेवा असणारे आदरणीय केदार दिघे साहेबांचं आगमन होते. या साहेब खरोखरच तुम्ही येण्याने आणि हे चैतन्य मिळते आणि आनंद का वाटतो की याने मिळणारं प्रत्येक पै आपण डोनेट करतोय. ज्या मुलीला आपण सहकार्य करतोय पूर्ण शिक्षण करण्यासाठी ती शाळेमध्ये चांगल्या मार्काने पास होते. ज्या माणसाला आपण वॉकर दिलं 6 महिन्याने वॉकरने प्रॅक्टिस केली आणि आज स्वतःच्या पायाने चालत जातोय. आणि ज्या माणसांना आपण मदत केली तो गोरगरीब परिवार आज देखील बघताना चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. या आपण स्थानापुराचे आहेत आणि निश्चितच सामना सुरू करा. मी पंचाला विनंती करतो धीरज आपण सामना सुरू करा. सर्वांचं लाडकं नेतृत्व ज्यांनी भरभरून संपूर्ण महाराष्ट्राने ज्यांच्यावर प्रेम केलं असं निश्चितच आपण आनंद दिघे साहेबांना पाहिलं आहे ना. प्रत्येकाच्या घरामध्ये ना हृदयामध्ये इतिहासाच्या पानावर आणि हृदयांच्या मनावर ज्यांनी प्रेम केलं ते धर्मवीर दिघे साहेब तुम्हाला बघायला मिळाले. इथे धास असायचं फक्त जायचं ठाण्याला तलाव पार उतरायचं आणि आपल्या टेंबी नाक्याच्या कौलारू घरामध्ये गेलं की भगवा तुमचा झेंडा बाजूला काढला की एक जे भगवा रूप दिसायचं ते दैवत म्हणजे माझे आदरणीय आनंद दिघे साहेब. साहेबांचं असणारी शिस्त, साहेबांची असणारी धाक आपण बघत आहात आणि साहेबांची प्रेरणा घेऊन कदाचित आतीचा जन्म देखील नसेल साहेब जेव्हा शिवसेनेमध्ये पडलेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन आज जे काम करतो याच्यातून मिळणारा पैसा आपण डोनेट करतो. आणि महाराष्ट्रातली एकमेव स्पर्धा इथे अंडरआर्मची बघायला मिळते ती दिघे प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर दिघे स्पर्धा आपण बघत आहात. जर पाहिलं तर नक्कीच मुकेश 11 संघ एका बाजूला क्षेत्ररक्षणासाठी सजलाय, दुसऱ्या बाजूला नक्कीच मान्यवरांच्या माहितीसाठी साई गणेश सातपाडी संघ. आतापर्यंत ते 3 चेंडू झाले. इथून पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते एकंदरीत 9 धावा. आविष आपण पाहतोय बॅटिंग साठी चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय, जबरदस्त फटका पाहायला मिळाला, गॅप मधून आलाय चौकार 4. सातपाटी म्हणून धबाल मारणारा पालघर तालुक्यातला नव्हतं पालघर जिल्ह्याचा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मर असणार तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच बाबेच्या बॅट मधून आतापर्यंत हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग बाबेच्या या खेळीमधून आपण पाहतोय. मुकेश 11 दुसऱ्या बाजूला प्रयत्न करतायत, ज्या रन्स दिल्या गेल्या आहेत 26 धावा या रोखायच्या आहेत. तर ही रोखत असताना जर पाहिलं तर बाबेची बॅटिंग त्यांना थांबवावी लागेल, कुठेतरी बाबेचं विकेट पाडावं लागेल. ज्या पद्धतीने दिल्लीचं विकेट पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार बनला गेला तसं मात्र विकेटची इथे मात्र आतिषबाजी करावी लागणार आहे. इथून मात्र पुढचा चेंडू असेल मुकेश याचा. यावेळी जर पाहिलं तर चेंडूवर सिंगल रन गेट चांगले क्षेत्ररक्षण दर्जा इथे मात्र दर्शवला गेलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोर कार्डवर लागली जाते 15 धावा. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 12 चेंडू आणि संतोष सांगायला मला आनंद वाटेल की 15 सेकंदामध्ये 32 टीमच्या एंट्र्या झाल्यात. बघा किती वाटूरतेने वर्षभर वाट पाहतात आणि येणारी प्रत्येक फीज म्हणजे ही डोनेट आहे. खेळाची भरणारी फी नाही आहे, तो प्रत्येक संघाची आम्हाला जी एंट्री मिळते ती आपण धर्मवीरामध्ये नियुक्ती करतोय आणि यातून मिळणारा पैसा आपण बघायला मिळतोय. आणि महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड काय तर 15 सेकंदामध्ये 32 संघ इथे आले गेलेत. चला 12 चेंडू 11 धावा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. तो बॉलर्स नेम रिषभ नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला 12 चेंडू आणि 11 धावाची आवश्यकता. रिषभ आपल्या सगळं पहिला चेंडू टाकतोय. ओहो काय सुंदर ड्राईव्ह, पण तेवढाच चांगला पैसे क्षेत्ररक्षण बघायला मिळते. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते, दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण बघितलं. आज प्रत्येकाने कौतुक केलं दैसर संघाचं.
अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना बघितलं. आता बाकी भावेश नावाचं वादळी खेळी करणार अवराम म्हणा अंडरराम म्हणा अप्रतिम बॅट्समन. ओ पुन्हा गॅप बघायचा होता पण चेंडू जास्त आपल्या अंगामध्ये येतो त्याच्यामुळे तुझी बॅट ब्लॉक होते. तो तुम्हाला हवा पॉईंट आणि कव्हरला खेळू शकत नाही. धावसंख्या 1 निवडते आणि धावसंख्या होते ती 17 धावा. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा रेटवरती कडे मारा करतायत. ओहो या बाळाचं कौतुक करायला पाहिजे. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट करतोय. व्हॉट अ बॅटिंग. कोण म्हणते की माणसाला चौकार आणि षटकाराची गरज आहे. एकेरी जोड धावावर देखील तुम्ही धावा काढू शकतात हे इथे पाहायला मिळते. जो वर्षभर या स्पर्धेची वाट बघत आहात आपण धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक बघत आहात आणि बघता बघता 4थं वर्ष केव्हा भरलं आम्हाला कळलं नाही. आणि या 4 वर्षात असंख्य आम्ही गोरगरिबांना मदत केलाय. ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही मदत करतो ट्युशनची फी भरतो आणि आम्हाला डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का दरम्यान नाही. हातातला चेंडू सुटलाय. मोठा मोका होता आणि मोठा गडी तंबूत गेला असता. भावेश नावाचा खेळाडू कदाचित डकआउट मध्ये पाहायला असता. अद्वितीय अशी स्पर्धा आपण बघत आहात. प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये भरलेली स्पर्धा आपण धर्मवीर चषक बघत आहात. ज्या दिघे साहेबांनी संपूर्ण आयुष्य जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा करण्यासाठी केलं आणि त्या दिघे साहेबांच्या स्मरणार्थ पडताना दिघे साहेबांचं नाव घेऊन अनेक मोठे नेते आज बंगला गाड्या गाणी बांधून बसतात. पण तेज त्या साहेबांच्या कामाच्या वेळेस कदाचित तुमचा जन्म देखील नसेल पण आज त्यांची प्रेरणा बघून तुम्ही जे काम करतात ते खऱ्या अर्थाने ही एक श्रद्धांजली ही त्यांना आपण बघू शकतोय. आज फक्त साहेबांकडे जायचं ठाण्यामध्ये बसायचं ते नावं केली आणि आज घोडे बंगले घेतले पण त्या साहेबांसाठी काही धावत येत नाही. पण तुम्ही करणारं काम आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि आपण मराठी समाजाच्या आपण वॉकर दिलं 6 महिने त्या वॉकरची प्रॅक्टिस केली आणि तो पेशंट आज स्वतः कामावर जातोय. हे पाहताना मला आनंद बघायला मिळतोय. आणि तुम्ही त्या विद्यार्थ्यांची काय करता ज्या विद्यार्थ्यांना आपण फीज भरली ट्युशनची फी भरली आणि ती मार्क देखील 70-80% काढते हे पाहून आम्हाला आनंद होतोय. आणि जेव्हा माणूस हृदयापासून काम करतो फक्त डोक्याकडून बघायचं आणि नजरेत ठेवायचं हे काम नाहीये. जे दिघे साहेबांनी केलं त्याच्यात तुम्ही 5% काम करतात आणि ते 5% काम करताना देखील आम्हाला 5 कोटीचं समाधान मिळते. ही मोठी भावना बघायला मिळते आणि खरोखर त्याच्यासाठी तुम्हाला मोठं सहकार्य आम्हाला बघायला मिळते. ते केदार दिघे साहेबांचं नेहमी तुमच्याशी त्यांची निगत असणारे अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमची सर्व कमिटी हे भेटत असते आणि आज संपूर्ण बघतो आणि असं म्हणतात ना मेरा दिन आएगा काळ आपला देखील येईल. शेवटी हा काळ आहे बदलतोय. जसे वारं बदलतात तुमचे महिने बदलतात वर्ष बदलतात सालं बदलतात तेव्हा ही निसर्गाची किमया आहे की बदल होतो आणि बदल आपल्याला देखील पाहायला मिळेल. आणि तुम्ही जे काम करतात त्या कामाला जी चोख पावसी लोक देतात ही प्रेक्षक कशासाठी आहे तर माझ्या दिघे साहेबांसाठी आहेत. दिघे साहेबांचा असलेला इतिहास दिघे साहेबांची प्रेरणा ही बघून ही बघायला मिळते आणि सर्व ही बॅनरधारक आहेत यांनी केलेलं प्रेम तुम्हाला दिघे साहेबांकडे बघायला मिळते. आवर्जून प्रेम करील आणि किती चेंडू किती धावा आहेत. आता मात्र आपण पाहतोय चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून जर पाहिलं तर 6 आणि 6 मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. 6 मध्ये 5 अगदी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या स्पर्धेला आणि मान्यवर देखील आपण पाहू शकतायत या मुख्य मंचावर. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर साहेबांची वाट पाहिली प्रत्येक प्रेक्षकांनी आणि तो क्षण आपल्याला पाहायला मिळतोय अनुभवायला मिळतोय. आणि 365 दिवसातला एक दिवस दिघे साहेब ठेवतात की त्याला खेळायला मिळते. खेळतात तुम्ही या मैदानावर आणि हेच क्रिकेट पाहून तुम्ही वर्षभर आठवण ठेवतात. आज देखील साहेब खेळतील त्यांच्याशी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. काय गुणी बाळ बघायला मिळते हो. अप्रतिम बॅटिंग. कॉर्डलेस आहे का मग दुसरा कॉर्डलेस दुसरा आहे का मग तुम्ही बोला पाहिजे एकच आणून ठेवलाय. 5 चेंडू 4 धावा. काय मुकेश इलेवने फाइट दिला. जोरदार टाळ्या मुकेश इलेवने बजाया. बढ़िया फाइट करते हुए. व्हाट अ क्लास. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला बडाल्ट संघाला झुंजवताना भावेश नावाच्या खेळाडूची अतिशय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. सातत्यपूर्ण फलंदाजी करत असताना ओ इथे बाकी चौकार बघायला मिळतोय. खणखणीत चौकार आणि अशा प्रदामध्ये विजयी संपादन करतात आणि यापुढे सामना तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला दैसर आणि एका साईडला सातपाडी संघ. चला या दोन्ही संघ नाणेफेकीसाठी दैसर संघ या नाणेफेकीसाठी अतिशय सुंदर खेळ तुम्ही बघितला. 3, 4, 5 एप्रिल दैसरमध्ये मॅच होणार आहेत. अतिशय सुंदर नामांकित स्पर्धा तुम्हाला दैसरच्या मैदानावर बघायला मिळेल. आपण नाणेफेक करतोय. चला या दैसर संघ कर्णधार आणि